मी प्रतिभा गलांडे मोरे, मोरेज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण आलो आहोत महाबळेश्वर पासून अगदी जवळ असलेल्या महाबळेश्वर ॲग्रो विलेजमध्ये. ग्रामीण जीवन पद्धती, गावरान पद्धतीचं जेवण आणि आपलेपणाची भावना म्हणजे महाबळेश्वर ॲग्रो विलेज कृषी पर्यटन केंद्र. त्या कृषी पर्यटन केंद्राचे ओनर आपल्या सोबत सध्या आहेत. तर आपण सगळ्यात अगोदर सरांची ओळख करून घेऊया. सर, कृपया तुम्ही तुमची ओळख करून द्या. मी संजय उतेकर. गेले 2011 पासून महाबळेश्वर ॲग्रो विलेज या नावानं कृषी पर्यटन केंद्र इथं चालवतोय आणि 2011 पासून 2024 पर्यंत आम्हाला अनेक प्रकारचे अनुभव आले. त्याच्यामध्ये मग कृषी पर्यटन का आम्ही कृषी पर्यटनाकडे वळालो तर लोकांना सिमेंटच्या जंगलात राहण्यापेक्षा जो काही निसर्गाचा सानिध्य आहे त्याच्यामध्ये घेऊन जाऊन आपलं जे महाराष्ट्राचं जे काही वेगळं वैभव आहे आणि आमच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये शिवसागर जलाशयाच्या कुशीत असणारा या तापोळा ज्याला आपण मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं, अशा या इथं लोकांना इकडचा भाग व्हावा, इकडच्या इथली विविध जी काही जीवनशैली आहे किंवा इथं जे काही जुन्या काही या आहेत परंपरा आहेत, पौराणिक वस्तू आहेत, पौराणिक काही शिवकालीन इकडे मंदिरं आहेत, या सगळ्यांची माहिती व्हावी या उद्देशानं आम्ही 2011 पासून हा कृषी पर्यटनाचा व्यवसाय करतोय. मग आलेल्या पर्यटकांना आपण इथल्या आपल्या विभागातल्या जे काही त्या ऋतूमध्ये येणाऱ्या गावरान भाज्या असतील किंवा आपल्या शेतामध्ये पिकणाऱ्या भाज्या असतील, अगदी आपण शेतावरती किंवा प्रत्यक्ष शेतावर घेऊन जाऊन सुद्धा आपण लोकांना आता स्ट्रॉबेरीचा सीझन असेल तर स्ट्रॉबेरीच्या शेतात नेऊन ती स्ट्रॉबेरी आपण प्लांट कशी करतो. आता स्ट्रॉबेरी सीझन संपला आता, त्यामुळे तिथे आपल्याला नाही जाता येणार, परंतु ऑक्टोबर ते फेब्रुवारी एंडिंग पर्यंत असतोच बऱ्यापैकी. मग त्या दरम्यान ऑक्टोबर मध्ये आपण स्ट्रॉबेरीची प्लांट करताना ती स्ट्रॉबेरी प्लांट आपण कशी करतो, रोपं कुठून आणतो, या सगळ्याची डिटेल्स माहिती देत असतो. भात लावणीच्या वेळेस आम्ही भात लावणीला आलेल्या लोकांना चिखल कसा करतात, भात कसं लावतात याच्या सुद्धा लोकांना घेऊन, ज्यांना हे असेल अशाच लोकांना घेऊन जातो. काय सर्वांवर जबरदस्ती आपल्याला काय होत नाही. रिअल एक्सपिरियन्स अनुभव देताय, बरोबर, आपण शेती कशी करतो ते. सर, आता आपण इथं बुकिंग घेता राईट, आणि इथून बुकिंग घेतल्यानंतर कस्टमरला व्हिजिटर्सला खाली घेऊन जातो आपण. तर आपण आता काय करूया, प्रत्येक पॉइंटला जाऊन त्याची माहिती घेऊया. चालेल चालेल, चला पुढे जाऊया सगळेजण. सर, एकूण क्षेत्र किती आहे आपलं? इथे एकूण 4 एकर क्षेत्र आहे आपलं. त्याच्यामध्ये साधारणपणे 30 ते 35 म्हणजे 1 एकर क्षेत्र असेल, त्याच्यावर आपण हे सगळं कृषी पर्यटनाचं केलंय. बाकी उर्वरित क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरी, तांदूळ किंवा मग बाकी नाचणी, इतर किरकोळ भाज्या याचा आपण हे करत असतो. मुख्य व्यवसाय इकडचा भात म्हणजे तांदूळ आणि स्ट्रॉबेरीज. ओके. आणि पर्यटक आल्यानंतर आपण त्यांना शेतावरती शिवार फेरी करतो. दाखवतो. आणि ऍक्च्युअल सगळं शेती पण कसं करायचं. होय. ओके. काय काय दाखवता, म्हणजे त्यांना नेमकं काय आवडतं पर्यटकांना स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये जाऊन स्ट्रॉबेरी कशी आपण प्लांटेशन करतो ते आवडतं. स्वतःच्या हाताने स्ट्रॉबेरी तोडून खायला आवडते. तांदूळची भात शेतीची जेव्हा लागवड असते तेव्हा भात कसं लावतो आपण, कारण बऱ्याचशा मुलांना, शहरामधल्या लोकांना आपण तांदूळ तर खातो, भात खातो, पण तो तांदळाचं जे काही पीक असतं त्याचं रोप कसं असतं याचीच माहिती नसते किंवा त्याची लागवड कशी केली जाते तेही माहित नसतं. त्यामुळे तेही आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. छान, अगदी. आणि हे जे नॅचरल वॉटर सोर्स आहे, ही आपण नदी जी बघताय, खूप कमी अंतर आहे ना, अंदाजे किती असेल? आपण अगदी पाण्याला लागूनच आहे, म्हणजे बॅकवॉटरने आपण जेव्हा हा शिवसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरतो तेव्हा आपल्या आणि आपल्या ह्या रूम्स पासून साधारणपणे फक्त 20 फुटाचं अंतर शिल्लक राहतं. म्हणजे हे दगड दिसतात, या इथं लास्ट इथपर्यंत आपल्याला पाणी येत असतं. आपण उभं राहिलोय इथपर्यंत पाणी येतं. इथपर्यंत पाणी येतं. आणि ही कोयनेचं बॅकवॉटर आहे. इथून ही कोयना नदी जी आहे ती प्रतापगडच्या पायथ्यापासून खाली पाटणला जे धरण बांधले कोयना तिथपर्यंत साधारणपणे 88 किलोमीटरचं हे टोटल बॅकवॉटर आहे. आणि 105 TMC ची पाणी साठवण क्षमता आहे. याच्यामध्ये आपण पर्यटकांना कयाकिंग, वॉटर स्कूटर, पॅडल बोट, रोईंग बोट, स्पीड बोट आणि मोटर बोट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पण देत असतो. त्या सेवांच्या माध्यमातून मग आपण खाली वासोटा किल्ला आहे त्याचीच फेरी करवतो. त्यानंतर त्रिवेणी संगम आहे, एक दत्त मंदिर म्हणून एक अतिशय सुंदर चांगलं एक आपल्या पुण्यातलाच
नारायणपूरचे महाराज आहेत, अण्णा महाराज, त्यांनी केलेला तो मठ आहे, तिथं घेऊन जाऊन तेही लोकांना करत असतो. म्हणजे त्यानंतर रिलिजियस टुरिझम हो प्लस ॲग्री टुरिझम हो आणि ॲडव्हेंचरस किंवा ॲडव्हेंचर खेळ वगैरे काय आहेत हो, का? ट्रेकिंगला वगैरे आपण वासोटा आणि उतेश्वर टेम्पल इथे एक आहे. इथे एक स्वयंभू उतेश्वराचं मंदिर आहे. त्या उतेश्वराच्या मंदिराला आपण ट्रेकिंगला घेऊन जात असतो म्हणजे सकाळी. एकाच ट्रिपमध्ये सगळ्याच नाही गोष्टी होत. तुम्ही हे वासोट्याला आपल्याला एक पूर्ण दिवस जातो. बरं. म्हणजे सकाळी इथून जेव्हा ब्रेकफास्ट करून जर पर्यटक निघाले, तर ते संध्याकाळी इव्हिनिंग स्नॅक्सलाच पोहोचतात. त्यामुळे त्यांना पॅक लंच पूर्ण वगैरे एक देऊन दिवस आपल्याला किल्ला. हो, पूर्ण 1 दिवस त्याला लागतो. आणि उतेश्वर जे टेम्पल आहे, त्याला तर काय 4-5 तासाचा तो ट्रॅक आहे. पण तोही करवतो. तो एका दिवसात होऊन जातो. म्हणजे 3 ते 4 दिवस आरामात आपण आरामात इथे आपले स्पेंड हो करू जातात. शकतो. आणि इथे काही कंपनीचे ट्रेनिंग्स वगैरे येतात का? ग्रुप्स हां, वगैरे येतात ग्रुप्स का? वगैरे येतात. आता कंपनीच्या ट्रेनिंग्सला जनरली मीटिंग हॉल, कॉन्फरन्स हॉलची आवश्यकता असते. अजून काही आपल्याकडे तेवढ्या सुविधा नाहीत. परंतु ओपन ह्याच्यामध्ये आपण मीटिंग घेतात. मीटिंग अरेंज करतो. ओके. शाळेच्या ट्रिप्स वगैरे पण आपण अरेंज करतो. आणि काही ॲडव्हेंचर्स कॅम्प सुद्धा आपल्या इकडे अरेंज होतात. छान. आणि काही आउटडोअर ॲक्टिव्हिटीज किंवा इनडोअर गेम्स वगैरे इंडोर काही गेम्स होतात? आपण आपल्याकडे मग कॅरम असेल, चेस असेल, बॅडमिंटन असेल यासारखे, किंवा मग ते प्लेइंग कार्ड्स वगैरे, हे सगळ्या अशा हे सगळे छोट्या-मोठ्या खेळ त्या तिथे. आपण करवतो इथं. ओके. बघा. इथपर्यंत पाणी येतं. किती छान इथे हो, बेंचेस टाकलेले आहेत. हो. टेबल लावू शकता, खुर्च्या टाकू शकता. मस्त निवांत असं बसून समोर समोर नदीचा व्ह्यू आहे. किती इथं छान नवीन एन्जॉय आता हा करता येतंय. पूल बनतोय. आणि हा समोरून काय पूल समोर? बनतोय. हा, आता एक नवीन हा जो पूल, हाच तो पूल. नाही, हे ब्रिजचं काम चालू आहे. हो, तर आपण पुढे जाऊन हो, पर्यटकांची चालेल. राहण्याची सोय कशी आहे ते हो, बघूयात. चालेल. ठीक आहे. हा आपला डायनिंग एरिया आहे. एका वेळी 60 लोकं एकत्र जेवू शकतात, एवढी त्याची आपली कॅपॅसिटी आहे. बैठक व्यवस्थाही केली जाऊ हो, शकते हो, हो. आणि इथे वेगवेगळे कार्यक्रमही होत असतील. कार्यक्रमही होतात याच्यामध्ये. आणि इथं मग रात्री कॅम्प फायर वगैरे आपण आणि इथं ही लावून मोकळी देतो. जागा आहे. म्युझिक वगैरे लावून आपण इथं देत असतो रात्रीचं. या साईडला इथं खेळायला कॅरम आहे, चेस आहे, ही हो, म्युझिक इथेही सिस्टीम वेगवेगळे आहे. गेम्स आहेत. हां. ही सगळ्यांसाठी खेळण्याची जागा. इथे कुठलेही गेम्स तुम्ही खेळू शकता. हो. वरती पण हॉल आहे का? हो. वरती हॉल आहे? नाही, हे रूम्स आहेत सगळे. ओके, रूम्स हां. आहेत. इथेही पर्यटकांसाठी राहण्याची सोय केली आहे. इथे आपण रूम बघत आहोत. किती रूम आहेत सर? इथं आपल्या एकूण 6 रूम आहेत. आणि टोटल आपल्या कृषी पर्यटनामध्ये अशा प्रकारच्या 12 रूम्स आपण उपलब्ध आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण जी राहण्याची व्यवस्था केली ती डबलचे 2-2 बेड या बघूया प्रकारचे का? आहे. बघू. बघूया आपण. ही अशा पद्धतीनं 2 बेडची व्यवस्था आहे. याच्यावर एकूण 4 लोकांची राहण्याची आपली व्यवस्था होऊ शकते. जर कपल असेल तर मग आपण तो फक्त कपलसाठीच त्या पद्धतीने अरेंज करून देतो. बाकी आणि ग्रुप एक्स्ट्राही जर मोठी फॅमिली असेल तर तर त्यांनी खाली रूम हो, बेड ॲडजस्ट करून हो, राहू हो, शकतात. हो. आणि इथून व्ह्यू बघूया. हां, ही आपले अटॅच टॉयलेट बाथरूम. वॉशरूम आहे तिकडे बघा. ओके, छान. आणि बाहेर ही गॅलरी आहे. गॅलरी आहे. हा इथून गॅलरीचा व्ह्यू बघा. आहे. प्रचंड सुंदर. एकदम सही. खूप छान. पाणी फुल वर एकदम पूर्ण भरलेलं असतं, तेव्हा अतिशय सुंदर आपल्याला इथून व्ह्यू व्ह्यू मिळतो. दिसतो. सर तुम्ही जरा स्टे पॅकेजेस सांगा ना. आपण इथं जेव्हा ग्रुप घेतो, म्हणजे एका रूमला 4 लोकं ठेवतो, त्यावेळी 2 वेळचं जेवण, व्हेज, शाकाहारी, मांसाहारी जेवण असेल, दोन्ही आहे अवेलेबल. 2 वेळचा नाश्ता असेल, चहा, बाकी कयाकिंग वगैरेची ॲक्टिव्हिटी असते. आपल्याकडे लाईफ गार्ड्स आहेत, लायसन्स होल्डर. त्या लाईफ गार्डकडनं आपण कयाकिंग आणि खाली लेकमध्ये स्विमिंगला उतरवतो. रात्री म्युझिक वगैरे लावून कॅम्प फायर असते. या सगळ्याचे चार्जेस आपण प्रति माणसी ₹1500 याप्रमाणे घेतो. ते आणि जर जास्त दिवसासाठी असतील तर जास्त 2, दिवस असेल 3 तर हो, तर मग आपण त्याला डिस्काउंट करून डिस्काउंट देऊ शकता. शकतो. आणि ते लहान मुलांसाठी लहान मुलं 5 वर्षाच्या आतले असतील तर आपण त्यांना काही चार्जेस घेत नाही. 5 वर्षाचं ॲज पर ॲडल्ट फ्री आपण आहे. सगळे चार्ज घेतो. 5 वर्षाच्या पुढील मुलांना सगळे सेम चार्जेस. चार्जेस घेतो.
आणि ट्रिप किती 3 दिवसाची किंवा एखाद्याला वाटलं की मला निवांत हो आठवडाभर तिथे किती रिलॅक्स हा तसं व्हायचंय, आपण त्याच्या ह्याने आपण कितीही दिवस किती आपण ते दिवस एक्सटेंड ॲज करू पर शकतो. कस्टमाइज्ड येस. रिक्वायरमेंट, कस्टमर रिक्वायरमेंट कस्टमाइज्ड पॅकेज देऊ हो, शकतो हो, हो. आपण. देतो. ओके. अतिशय छान. खूप सुंदर परिसर सर. सर तुम्ही खूप छान माहिती आम्हाला दिली आणि मेन म्हणजे तुमचा वेळ आम्हाला देऊन सगळ्या नाही पर्यटन केंद्रावरती कुठल्या-कुठल्या सुविधा आहेत, ते खूप छान प्रकारे आम्हाला सांगितलं. त्यासाठी मी आपली मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. थँक सो मच सर. थँक यू. आणि पर्यटकांना आवर्जून सांगते, की सगळ्यांना आमंत्रण आहे. खूप छान व्ह्यू आहे. अगदी महाबळेश्वरपासून 25 किलोमीटरच्या अंतरावरती नक्कीच एकदा तरी भेट द्या. आणि एकदा आलात तर तुम्ही परत वारंवार नक्की येणार ही सरांची गॅरंटी. हो ना सर? येस. नक्की. ओके. थँक थँक यू यू. सो मच थँक सर. यू. थँक यू.